काही व्हिडिओ असे असतात जे वेळेवर एडिट करणंच होत नाही, पण आठवणी इतक्या सुंदर असतात की त्या शेअर केल्याशिवाय पण राहत नाही. तर आजचा व्लॉग असाच आहे, मागच्या महिन्याचा आहे आणि चुकून माझ्याकडून तो गॅलरीत तसाच राहिला होता. आज जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला घेतले तेव्हा मला तो दिसला आणि हा माझ्याकडून एडिट करायचा राहिला होता. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हा व्लॉग शेअर करते. आज ऑफिसमधून मी थोडंसं लवकरच लॉग आउट केलं होतं, कारण आमचा एक खास प्लॅन होता. सानूच्या बड्डेसाठी जायचं होतं. तिच्या बड्डेची पार्टी होती आणि तिकडेच आम्ही गेलो होतो. ही बड्डे पार्टी हॉटेलमध्ये होते आणि तिथे पोचल्यावर तिथलं वातावरण तर खूपच छान वाटलं. शांत, सुंदर आणि अगदी फॅमिली टाईम एन्जॉय करता येईल असंच होतं. तिथे एक मोठा फिश पॉन्ड पण होता. लाडू आणि श्रीहरी तर तो पाहूनच इतके खुश झाले की त्यांची नजर तिथून हटेना. लहान मुलाचा बड्डे म्हटल्यावर सगळ्यात खुश तर ही छोटी मुलंच असतात आणि खूप दिवसांनी एकत्र भेटल्यावर त्यांना त्यांच्या एजचं कोणी भेटलं तर ते खूपच जास्त खुश होतात, रमून जातात आणि हसत खेळत असतात. पिंक ड्रेसमध्ये बड्डे गर्ल खूपच क्यूट दिसत होती. लहान मुलांना बड्डे वगैरे एवढं अजून काही समजत नसतं, पण सगळे एकत्र येतात, त्यांना त्यांचे फ्रेंड्स भेटतात, केक खायला भेटतो आणि मला वाटतं हेच त्यांच्यासाठी खूप आनंद देत असेल. लहान मुलांना कदाचित अजून या दिवसाचं महत्त्व पूर्णपणे समजत नसेल, पण तिच्या प्रत्येक हसण्यात तिच्या आईवडिलांना आनंद मात्र स्पष्ट दिसत होता. त्या आनंदात सहभागी होण्यासाठी सगळे इथे एकत्र आले होते. नंतर बड्डे केक कटिंगची वेळ झाली. सगळ्यांनी मिळून बड्डे गर्लला विश केलं. छोट्या परीने केक कट केला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखाच होता. केक कटिंग झाल्यावर सगळ्यांनी एकमेकांना आनंदाने केक भरवला. लहान मुलांना कसं गोड खायला खूप आवडतं. केक खाऊन हे सगळे खूप खुश झाले होते आणि त्यानंतर सगळ्या फॅमिलीचे फोटो वगैरे काढले. असे फोटो फक्त मोबाईलमध्ये राहत नाही, ते आयुष्यभरासाठी आठवणी बनून राहतात. आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. श्रीहरीने फक्त केकच खाल्ला, कारण त्याला हा चॉकलेट केक खूप आवडतो. आधी त्याला गोड वगैरे काही आवडत नव्हतं, पण आता थोडं थोडं तो खायला लागलेला आहे. सगळे एकत्र जेवायला बसले होते, पण या लहान मुलांना मात्र जेवायचं नव्हतं, त्यांना फक्त धमाल करायची होती. मग सगळे उठले आणि खेळू लागले. धावपळ, खेळ, हसणं सगळ्यांनी मिळून खूप मजा केली. मुलांना इतकं आनंदात पाहिलं की आपलाही सगळा दिवसभराचा थकवा कुठेतरी गायब होऊन जातो. आजकाल प्रत्येकजण आपल्या कामात इतका व्यस्त असतो की एकमेकांना भेटण्यासाठी सुद्धा वेळ काढावा लागतो. कुणाचं ऑफिस, कुणाची शाळा, कुणाचा व्यवसाय आणि नकळत भेटी कमीच होत जातात. पण अशा वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे एकाच ठिकाणी एकत्र येतात. खरं सांगायचं तर हा फक्त वाढदिवस नसतो, तर आपल्या माणसांना भेटण्याचं एक सुंदर कारणच असतं. खूप दिवसांनी सगळ्यांना भेटलो, गप्पा रंगल्या, जुन्या आठवणी निघाल्या. मुलांनी तर एकमेकांसोबत इतकी धमाल केली की वेळ कसा गेला ते समजलंच नाही. लाडू, श्रीहरी आणि बाकीची सगळं मुलं खेळण्यात इतकी रमली होती की त्यांना घरी जायचं नावच नव्हतं. अशा वेळी जाणवतं नातं टिकवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टीची गरज नसते. वर्षातून काही वेळा का होईना, पण सगळ्यांनी एकत्र बसणं, हसणं, गप्पा मारणं आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं हेच खरं नात्याचं सौंदर्य आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मोबाईलवर बोलणं होतं, मेसेज होतो, पण समोर बसून मनमोकळ्या गप्पा मारण्याची मजाच काही वेगळी असते आणि अशा छोट्या छोट्या भेटी पुन्हा अनेक वर्षासाठी सुंदर आठवणी बनून राहतात. मग जेवण झालं, अजून थोड्या गप्पा झाल्या आणि शेवटी सगळ्यांचा निरोप घेण्याची वेळ आली. निरोप घेताना मनात एक विचार आला, अशी भेट वारंवार व्हायला हवी, कारण आयुष्यात काम, जबाबदाऱ्या आणि धावपळ कायम असते, पण आपल्या माणसासोबत घालवलेले असे काही तास आयुष्यभर मनात जपून ठेवावेसे वाटतात. काम तर रोजचंच असतं, पण आपल्या माणसासोबत घालवलेला वेळ मात्र कायम आठवणीत राहतो. आणि शेवटी सगळ्यांचा निरोप घेतला आणि मनात खूप छान आठवणी घेऊन आम्ही घरी परतलो. तुम्हालाही फॅमिली गेट टुगेदर आवडत असतील तर हा ब्लॉग नक्की लाईक करा आणि तुमचीही अशी सुंदर आठवण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.